आन्सर रायटिंग तोच प्रॉब्लेम, कन्फ्युजन, स्ट्रक्चरिंग कसं करायचं आहे, डेटा फॅक्ट फिगर कसा ऍड करायचा आहे, हाच जर का प्रॉब्लेम असेल याच्यासाठीच आहे आपला DWP वाला सेशन गाईज, जिथे आपण आन्सर रायटिंग प्रॅक्टिस, मी एक क्वेश्चन घेतोय आणि ट्राय करतोय कमीत कमी टाइम मध्ये कसा इफेक्टिव्हली मी तुम्हाला तो तिथे स्ट्रक्चर आणि प्रेझेंट करून देऊ शकतो. येस, सो आय वेलकम यू टू दिस पर्टिक्युलर व्हिडिओ, जिथे आज आपण GS2 चा क्वेश्चन डिस्कस करणार आहोत. ओके, सो बघा गाईज, क्वेश्चन काय आहे? क्वेश्चन आहे सिम्पली की दॅट इज ऑन लेबर कोड आणि रिलेटेड इश्यूज. कामाच्या ठिकाणी लैंगिक न्यायाला प्रोत्साहन देण्यासाठी नवीन कामगार न्यू लेबर कोड संहितेद्वारे आणलेल्या प्रमुख संस्थात्मक सुधारणा तपासा, अंमलबजावणीतील आव्हाने आणि अंमलबजावणीतील मजबूत करण्यासाठी उपाय स्पष्ट करा. 15 मार्कांसाठीचा क्वेश्चन आहे. 250 वर्ड्स आपल्याकडे लिमिट आहे. ठीक आहे. एक्झामिन द मेजर इन्स्टिट्यूशनल रिफॉर्म्स इंट्रोड्यूस अंडर द न्यू लेबर कोड्स फॉर promoting gender justice at the workplace. Explain the implementation challenges. पहिली डिमांड तर हीच आहे, सेकंड डिमांड ही आहे, अँड मेजर्स. ठीक आहे, तीच असणार, चॅलेंजेस आणि मेजर्स, म्हणजे 3 डिमांड्स आहे. 5 मार्क्स 5 मार्क्स 5 मार्क्स इच. फाईन. मग आता पॉज करा व्हिडिओ, तुमच्याकडे काय काय पॉइंट्स असतील ते तुम्ही डेव्हलप करून घ्या. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर परत रिझ्यूम करा व्हिडिओ. आता डिमांड काय गाईज? डिमांड क्लिअर आहे. क्वेश्चनची की थीम आहे न्यू लेबर कोड, आणि तो न्यू लेबर कोड हाऊवेअर विथ द जेंडर जस्टिस ॲट द वर्क प्लेस. ठीक आहे, जेंडर बॅलन्स ॲट द वर्क प्लेस मोर अप्रॉप्रिएटली. ठीक आहे, सो हिअर मग डिमांड काय म्हणतीये की तुम्हाला न्यू लेबर कोड याचा जेंडर, ठीक आहे, हा जो अस्पेक्ट आहे, जेंडर जस्टिस जो आहे त्याच्याशी रिलेटेड ज्या प्रोव्हिजन्स आहेत त्या मेन्शन करायच्या आहेत. त्याच्यानंतर याच्या इम्प्लिमेंटेशन मध्ये काय काय चॅलेंजेस आहेत हे मेन्शन करायचं आहे, आणि त्याचे मेजर सुद्धा, हाऊ कॅन इट देन मेक्स इफेक्टिव्ह. ठीक आहे, सो मग आता बघा इथे बघितलं पहिले इंट्रोडक्शन काय असणार. मग आता मला जेंडर लेबर कोड जेंडर आस्पेक्ट बद्दल काय माहिती आहे पहिले ते रिकॉल करून घ्या. की हां, तिथे आपण काय करतोय, ई श्रम पोर्टल असेल किंवा मग तिथे आपण काय इन्स्टिट्यूशनल मेकॅनिझम देतोय त्यांना. ठीक आहे, सोबत त्याच्यासाठी आपण डिजिटल इनिशिएटिव्ह पण त्याच्यामध्ये घेतोय. कंप्लेन आणि ग्रीवान्सेस मेकॅनिझम किंवा तो जो आस्पेक्ट आहे त्याच्यावर वर्क करतोय. ट्रान्सजेंडर असतील, विमेन असतील किंवा बाकी जेंडर इव्हन, त्यांना आपण इफेक्टिव्हली या ब्रॅकेटमध्ये इन्व्हॉल्व करून घेतलंय. ठीक आहे, मग आता हे की पॉइंट्स आहेत जे तुम्हाला बघितल्या ब्रेनस्टॉर्म झाले पाहिजेत. काहीच ब्रेनस्टॉर्मिंग इज द मोस्ट इफेक्टिव्ह आस्पेक्ट. ठीक आहे, मग तुम्ही काय करणार, इंट्रोडक्शन मध्ये मी सगळ्यात आधी लेबर कोड बद्दल, ठीक आहे, याचा की सोल काय, की आत्मा काय, त्याला कनेक्ट करणार विथ द जेंडर जस्टिस. आर यू गेटिंग मी? सो न्यू लेबर रिफॉर्म्स जे 4 लेबर कोड्स असतील त्याला तुम्हाला जेंडर जस्टिस याच्या सोबत कनेक्ट करायचंय. त्याचा सोल काय, तर न्यू लेबर कोडचा तो सोलच बेसिकली कॉन्स्टिट्यूशनल गॅरंटीज टू लेबर. ठीक आहे, देन लेबर डेव्हलपमेंट and ultimately to ensure inclusive gender participation by gender justice. झालंय. येस, बघा कसं इंट्रोडक्शन तुमचा बेटर आणि इफेक्टिव्ह. किती वर्ड्स मध्ये? एक 20-25 वर्ड्स मध्ये. फाईन. बॉडीमध्ये तुम्ही काय करणार, बॉडीमध्ये मग आता तुम्ही त्याला क्लिअर 3 पॉइंट्स मध्ये डिवाइड करा, कारण क्वेश्चन क्लिअरली विचारतोय तसाच. ठीक आहे, की पहिला इन्स्टिट्यूशनल रिफॉर्म्स काय काय आहेत, जसं मी तुम्हाला सांगितलंय, फॉर्मलायझेशन ऑफ दिस जेंडर. तुम्हाला अपॉइंटमेंट लेटर देणं फार मस्ट आहे. फॉर्मलायझेशन फॉर विमेन. ठीक आहे, सो क्लिअर आहे. तुम्हाला अपॉइंटमेंट लेटर देणं फार मस्ट आहे. ठीक आहे, अपॉइंटमेंट लेटर. त्याच्यानंतर तुम्हाला सेक्स राईट, दिस पॉस्को असेल किंवा ग्रीवान्स कमिटी सुद्धा तुम्हाला तिथे बनवायची आणि विमेन मेंबर्स असतील त्याच्यामध्ये. ठीक आहे, सो तो असणं फार इम्पॉर्टंट आहे तुम्हाला. त्याच्यानंतर इक्वल पे साठी सुद्धा यू विल फाइंड प्रोव्हिजन्स आर देअर. याला डेटा आणि फॅक्ट सोबत व्हॅलिडेट करा, तुमचा आन्सर अजून जास्त इफेक्टिव्ह आणि इम्प्रेसिव्ह होईल. फाईन, पहिला पार्ट आपण आन्सर केलाय. त्याच्या अजून प्रोव्हिजन्स असतील यू कॅन ॲब्सोल्युटली ऍड देअर एज वेल. नेक्स्ट, इम्प्लिमेंटेशन चॅलेंजेस काय असतील. आता इम्प्लिमेंटेशन चॅलेंज दॅट इज व्हेरी कॉमन, की पहिला सगळ्यात मेजर प्रॉब्लेम आहे की बेसिकली की हा इम्प्लिमेंटेशन मध्ये सगळ्या स्टेक होल्डरचा इन्व्हॉल्वमेंट नाही आहे. ठीक आहे, फॉर्मल सेक्टर आहे पण इनफॉर्मल सेक्टर अजून पण ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व झालेला नाहीये त्या एक्सटेंटवर. ठीक आहे, याच्यामुळे प्रॉब्लेम्स काय होतोय की देर आर मेनी MSMEs असतील, देर आर मेनी कंपनीज असतील, दे आर रिअली रिलक्टंट टू इम्प्लिमेंट दिस केस.
याचा ऑफसेट क्लॉज परत एक प्रॉब्लेम होईल की विमेन अपॉइंटमेंटसाठी किंवा विमेन एम्प्लॉयमेंटचा एम्प्लॉयमेंटवर याचा ऍडव्हर्स इम्पॅक्ट होईल, कारण एम्प्लॉयरला त्याच्यासाठी ॲडिशनल कॉस्ट, टायमिंग, एफर्ट्स बिअर करावे लागतील हे कोर्स इम्प्लिमेंट करण्यासाठी, बरोबर. मग तो सुद्धा एक इम्प्लिमेंटेशन चॅलेंजेस असणार. ठीक आहे. त्याच्यानंतर मग डिजिटायझेशन, हे जे जेंडर जस्टिससाठी म्हणा किंवा कंप्लेनसाठी ई श्रम पोर्टल असेल किंवा बाकी अजून इनिशिएटिव्ह आहे. ठीक आहे. मग त्याच्यासाठी डिजिटल ग्रीव्हन्स सिस्टीम बिल्ड करण्यासाठी ॲडिशनल इन्फ्रास्ट्रक्चर, मशिनरीज आणि पर्सनल लागतील, जिथे रिलक्टन्स असेल ऑफ धिस ऑलरेडी बर्डन्ड इंडस्ट्री. ठीक आहे, सेक्टर. मग आता मग व्हॉट मेजर्स नीड्स टू बी देअर टू स्ट्रेंथन एन्फोर्समेंट. मग आपण हे लेबर कोड्स आहेत. ठीक आहे, लेबर कोड्स वाटल्यास तुम्ही एकदा क्विकली बघून घ्या. ठीक आहे. सो मग हे लेबर कोड्स बेसिकली कसे हेल्प करू शकतात. ठीक आहे, कसे इम्प्रूव्हमेंट करावे लागतील याच्यामध्ये. सो पहिला आस्पेक्ट आहे, सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की वी नीड टू एन्श्युअर की लेबर कोड्स किंवा हे जे की पॉइंट्स आहेत ते इन्क्लुझिव्ह असले पाहिजे ऑफ जेंडर, ऑफ इंडस्ट्री आणि त्यांचे सजेशन सुद्धा. सो तसं जर का असेल तर इम्प्लिमेंटेशन इफेक्टिव्ह असणार. सेकंड, डिजिटल. येस, टेक्नॉलॉजीचा यूज याच्यासाठी करणं फार इम्पॉर्टंट आहे, फार क्रिटिकल आहे. दॅट नीड्स टू बी there. Then third, what else can we do? We can have some voluntary initiatives, those are to be allowed here. ठीक आहे. मग इथे तुम्ही काय करू शकता, काय तुम्ही NGOs, ठीक आहे, किंवा काही अगेन ऑर्गनायझेशनला का तुम्ही इन्व्हॉल्व करू शकता का फॉर द पर्पज ऑफ दिस जेंडर जस्टिस. ठीक आहे. मग इक्वल पे तुम्ही ओव्हरलुक कसं करणार, ओव्हरसाईट कसं करणार, त्याच्यावर सुद्धा तुम्ही मेजर किंवा इम्प्लिमेंटेशन तिथे करू शकता. ठीक आहे. मग 3 पॉइंट्स आपण ऍड्रेस केले, 4 ते 5 पॉइंट असलेच पाहिजे फॉर एव्हरी पॉइंट. अँड देन इन द एंड कंक्लुजन. दस conclude by emphasizing that effective enforcement is the key. Then rather than legislation alone will determine the success of gender responsive labor governance. है ना. याची एक अगेन पॉइंट आहे, लेबर ब्युरोक्रेसी सुद्धा आहे ना, लेबर गव्हर्नन्स ब्युरोक्रेसी सुद्धा आपल्याला ती स्ट्रॉंग बनवावी लागेल, ज्याच्या थ्रू हे कोड इन ट्रू स्पिरिट अँड लेटर इम्प्लिमेंट करता येतील. ठीक आहे. सो बघा, कीवर्ड असणं फार इम्पॉर्टंट आहे गाईज, एक्झाम्पल असणं इथे फार इम्पॉर्टंट आहे. आय होप तुम्हाला कळालं असेल. आन्सर राईट करून मला याच्यावर सेंड करा, मी तुम्हाला इव्हॅल्युएट सुद्धा करून देईन. थँक्यू.